Okay. Uh, Hello everyone. We will see in this lecture solve examples based on continuous random variable. Okay. First question आपला काय दिलेला आहे बघा. The length of the time in a minute that certain lady speaks on a telephone is found to be a uh, रॅन्डम व्हेरिएबल बहुतेक इथे कारण की वर्ड दिसून येत नाहीये रॅन्डम व्हेरिएबल विथ प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन ॲज आपल्याला काय दिलेलं आहे की एक जी लेडी आहे ती फोनवर बोलते असं सांगितलेलं आहे आणि आपल्याला काय दिलं प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे आणि आपल्याला फाइंड काय करायचं आहे तर पुढे सांगितलेलं ते बघूया काय सांगितले एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय दिलेलं आहे आपल्याला फंक्शन दिलेलं आहे ते के इंटू ई रेस टू मायनस एक्स अपॉन फाईव्ह फॉर द रेंज काय दिलं आहे एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू झिरो आणि सेकंड कंडिशन दिली आहे झिरो अदरवाईज ओके जे आपलं प्रोबॅबिलिटी फंक्शन आहे ते आपल्याला दिलेलं आहे या ठिकाणी आणि फाइंड करायला कोणत्या कोणत्या गोष्टी सांगितलेल्या आहेत फाइंड के सेकंड पॉईंट सांगितलेला आहे व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट नंबर ऑफ मिनिट्स शी विल talk over phone is more than 10 minutes. सेकंड सांगितलेलं आहे लेस दॅन 5 मिनिट्स आणि थर्ड वन दिलेलं आहे बिटवीन 5 to 10 मिनिट्स ओके आणि पुढे दिलेलं आहे मिनिट टॉक विथ टॉक टॉक टाइम ऑफ लेडी आपल्याला काय फाइंड करायचं आहे की किती मिनिट्स ती टॉक टाइम आपल्याला मीन फाइंड करायचं आहे ओके आता लक्षात घ्या आपल्याला काय काय दिलेलं आहे की पीडीएफ दिलेलं आहे ओके पीडीएफ दिलेलं आहे म्हणजेच काय दिलं आहे तर आपल्याला दोन्ही कंडिशन त्या ठिकाणी आपल्याला सॅटिस्फाय होतात की नाही बघायचे आणि सॅटिस्फाय झाले की त्याच्यावरून आपल्याला के फाइंड करता येईल राईट पीडीएफ फंक्शन आहेच ऑलरेडी त्यांनी साधारण सांगितलं आहे की दिस इज अ पीडीएफ फंक्शन जर पीडीएफ फंक्शन दिलंय तर पीडीएफ फंक्शनच्या कंडिशन्स काय आहेत फर्स्ट कंडिशन इज व्हॉट एफ ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन झिरो ओके ह्या ठिकाणी सोल्युशन मध्ये बघा फर्स्ट कंडिशन काय आपली एफ ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू झिरो तर येस दिस कंडिशन इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू झिरो फर्स्ट कंडिशन इज सॅटिस्फाय आहे सेकंड कंडिशन आपण बघूया सेकंड कंडिशन काय आहे इंटिग्रेशन ऑफ मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू वन राईट आता फंक्शन दिलेलं आपल्याला ते इंटिग्रेट करायचं आणि ते इंटिग्रेट केल्यानंतर आन्सर हे वन आहे हे आपल्याला फाइंड सांगायचं की ते आन्सर हे वन आहे ओके सो दॅट्स वाय आपण काय करू एफ ऑफ बाय कंडिशन इंटिग्रेशन ऑफ मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू वन आपण आहे ती कंडिशन घेतली त्याच्यानुसार एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू आहे ती त्या ठिकाणी पुट करा एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू काय आहे तर के इंटू ई रेस टू मायनस एक्स अपॉन फाईव्ह ओके सो दॅट्स वाय इंटिग्रेशन ऑफ जे के ई रेस टू मायनस एक्स अपॉन फाईव्ह डी एक्स ओके आता लिमिट्स कसे येणार आहेत तर एक्स काय सांगितलेलं आहे या ठिकाणी की लक्षात ठेवायचं पीडीएफ फंक्शनला जे लिमिट्स फाइंड म्हणजे इंटिग्रेशनला लिमिट्स द्यायचे ते तुमचा जो एक्स दिलेला आहे त्या एक्सच्या एक्स नुसार आपल्याला या ठिकाणी लिमिट्स द्यायला लागणार आहे एक्स काय दिलेला आहे एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू झिरो सांगितलेलं आहे राईट ना एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू झिरो म्हणजेच लिमिट्स काय असणार आहेत एक्स हा झिरो पासून स्टार्ट होतोय आणि त्याला इन्फिनिटी पर्यंत जाईल किंवा कुठपर्यंत त्याचं एंडिंग आहे ते आपल्याला माहिती नाही सो दॅट्स वाय इन्फिनिटी राईट ना सो दॅट्स वाय इंटिग्रेशनचं लिमिट्स करणार आहेत लोअर लिमिट म्हणजे कमीत कमी किती असणार आहे तर झिरो आणि मॅक्झिमम किती असणार आहे तर इन्फिनिटी सो दॅट्स वाय लोअर लिमिट इज झिरो अँड हायर लिमिट सॉरी अप्पर लिमिट इज इन्फिनिटी ओके हे इथपर्यंत तुम्हाला कळालं असेल की कसं केलेलं आहे ओके आता ह्याच्या पुढे काय करायचं आपल्याला सिम्पल आपलं इंटिग्रेशन फाइंड करायचं आहे के इज वॉट के इज युअर कॉन्स्टंट सो दॅट्स वाय के इन ब्रॅकेट आता ई रेस टू मायनस थिटाचं इंटिग्रेशन पण काय म्हणतो ई रेस टू मायनस थिटा अपॉन थिटा राईट सॉरी मायनस ई रेस टू थिटा मायनस थिटा अपॉन थिटा ओके सो दॅट्स वाय या ठिकाणी आपलं इंटिग्रेशन काय आलं के इन ब्रॅकेट ई रेस टू मायनस एक्स अपॉन फाईव्ह डिवायडेड बाय मायनस वन अपॉन फाईव्ह फॉर रेंज काय दिलेली आहे झिरो टू इन्फिनिटी फॉर्म्युलीज बघा त्याच्यानुसार आपलं इंटिग्रेशन आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचं आहे फॉर्म्युला मी या ठिकाणी अगेन तुम्हाला सांगते की ई रेस टू थिटा डी सॉरी इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू मायनस थिटा डी थिटा इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ सॉरी सॉरी ई रेस टू मायनस थिटा अपॉन मायनस थिटा सॉरी डी थिटा हे आपल्याला काय आहे ई रेस टू मायनस थिटाचं इंटिग्रेशन आहे
ओके, सो दॅट्स वाय ॲज इट इज आपण त्या ठिकाणी हे फाइंड केलं. आता ह्या ठिकाणी डिनॉमिनेटरला 1/5 कसं आलाय -1/5. तर ह्या ठिकाणी थिटाची व्हॅल्यू किती आहे तर मायनस x/5 ही आपली थिटाची व्हॅल्यू आहे. सो दॅट्स वाय व्हेन यू आर तुम्ही डिफरन्सिएशन कराल डी थिटा म्हणतो आपण डिनॉमिनेटरला. व्हेन युअर डिनॉमिनेटर इज डी थिटा त्यावेळेला काय करणार आहे थिटाचं आपल्याला काय करायचं आहे डिफरन्सिएशन फाइंड करायचं आहे. ओके, सो दॅट्स वाय डिफरन्सिएशन फाइंड करताना कॉन्स्टंट काय आहे -1/5 हा कॉन्स्टंट आहे आणि dx हा डिफरन्शिएट केल्यानंतर काय होणार आहे तर 1 येणार आहे. सो दॅट्स वाय -1/5 इंटू 1 इज इक्वल टू -1/5. सो दॅट्स वाय डिनॉमिनेटर आपल्याला हा आलाय. ओके, आता हा डिनॉमिनेटर झाल्यानंतर आता काय करायचंय की हा डिनॉमिनेटर वरती घेऊन जा न्यूमरेटरला. काय होऊन जाणार आहे तर 5 इंटू के इन ब्रॅकेट लिमिट्स पुट करून घ्या. तर मायनस साईन आहे सो दॅट्स वाय काय आणणार आहे मायनस ई रेस टू थिटा मायनस ई रेस टू मायनस इन्फिनिटी. ओके, विच इज इक्वल टू काय मिळालं या ठिकाणी आपल्याला 5k कारण की याचा आन्सर आपल्याला 1 मिळालेला आहे. सो दॅट्स वाय 5k इज इक्वल टू हाऊ मच 1. सो दॅट्स वाय k इज इक्वल टू हाऊ मच 1/5. सो आपल्याला जो आपला के आहे के कॉन्स्टंट तो आपल्याला काय मिळाला या ठिकाणी तर आपल्याला के कॉन्स्टंट काय मिळाला 1/5 हा आपल्याला के कॉन्स्टंट आहे जो आपल्या फाइंड करायला सांगितलेला फाइंड के तो मिळालेला आहे. ओके, सेकंड जो क्वेश्चन सांगितलं आहे व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट नंबर ऑफ मिनिट्स शी टॉक्स ओव्हर द फोन. फर्स्ट सांगितलेलं आहे मोर दॅन 10 मिनिट्स, त्याच्यानंतर सेकंड सांगितलं लेस दॅन 5 मिनिट्स आणि बिटवीन काय सांगितलंय 5 to 10 मिनिट्स. हे आपल्याला मीन टाइम आपल्याला काय करायचं आहे फाइंड करायचं आहे की किती मिनिट्स ती बोलत होती आणि त्याची प्रोबॅबिलिटी फाइंड करायला सांगितलेली आहे. सो दॅट्स वाय ह्या ठिकाणी जे आपल्याला ह्या ठिकाणी कंडिशन्स दिले त्याच्यानुसार आपल्याला फक्त काय करायला लागणार आहे तर लिमिट्स आपले बघायला लागणार आहेत. ओके, मीन्स फर्स्ट कंडिशन काय आहे आपल्याला तर सांगितलेली आहे की मोर दॅन 10 मिनिट्स म्हणजेच एक्स काय असणार आहे इज ग्रेटर दॅन 10. मोर दॅन ऑर इक्वल टू सांगितलं असतं की 10 आणि 10 पेक्षा जास्त तर त्या ठिकाणी आपण काय केलं असतं एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 10 घेतलं असतं. पण सांगताना क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय की मोर दॅन 10 मिनिट्स मोर दॅन सांगितलंय. सो दॅट्स वाय ह्या ठिकाणी आपण जे आपलं लिमिट एक्स आहे तो कसा घेणार आहोत पी ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन 10. वेन युअर पी ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन 10 त्यावेळेला तुमचं इंटिग्रेशन काय होणार आहे तर स्टार्टिंग कुठून आहे तर 10 पासून आहे आणि अप टू एंडिंग कुठपर्यंत असणार आहे तर इन्फिनिटी. राईट, सो दॅट्स वाय आपलं इंटिग्रेशन कसं मिळणार आहे लोअर लिमिट आहे तो 10 आहे आणि मॅक्झिमम लिमिट आहे तो इन्फिनिटी आहे. ओके, एफ ऑफ एक्स डी एक्स आपल्याला फाइंड करायचं आहे. सो दॅट्स वाय एफ ऑफ एक्स किती मिळाला आपल्याला 1/5 ई रेस टू मायनस x/5. तो आपण ॲज इट इज पुट करा डी एक्स आणि ह्याच्यानंतर ह्याचं इंटिग्रेशन फाइंड करायचं आहे. ओके, आता इंटिग्रेशन फाइंड करून झाल्यानंतर अप्पर लिमिट पुट करा लोअर लिमिट पुट करा जो काही कॉन्स्टंट येईल तो तुमचा काय असणार आहे पी ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन 10. ओके, सेकंड कंडिशन काय आपल्याला सांगितलेली आहे की लेस दॅन 5 मिनिट्स लेस दॅन 5 मिनिट्स सांगितलेले. सो दॅट्स वाय लिमिट्स काय येणार आहेत आपले सेकंड तर पी इज लेस दॅन 5 मिनिट्स एक्स इज लेस दॅन 5 मिनिट्स इज इक्वल टू काय मिळालं ह्या ठिकाणी लिमिट्स काय येणार आहेत की लोअर लिमिट किती सांगितलेलं आहे तर 0 सांगितलेलं आहे. राईट ना, क्वेश्चन मध्येच आपल्याला देताना सांगितलेलं आहे की कमीत कमी किती आहे आपल्याकडे तर 0 आणि मॅक्झिमम इन्फिनिटी आहे. जर लोअर लिमिट ह्या ठिकाणी किती होऊन जाणार आहे तर 0 आणि मॅक्झिमम कुठपर्यंत तर 5 पर्यंत कारण की आपले जे एरिया आहे तोच आपल्याला लेस दॅन 5 मिनिट सांगितलंय. मोर दॅन 5 सांगितलं तर इन्फिनिटी आलं असतं पण लेस दॅन सांगितलेलं आहे. सो दॅट्स वाय काय आलेलं आहे तर 0 to 5 हे आपलं लिमिट मिळालं. 0 to 5 हे लिमिट मिळाल्यानंतर एफ ऑफ एक्स डी एक्स करून घ्या. जो तुमचा एफ ऑफ एक्स आहे तो पुट करा. एफ ऑफ एक्स पुट करून झाल्यानंतर इंटिग्रेट करून घ्या. इंटिग्रेट करून झाल्यानंतर जो कॉन्स्टंट येईल लोअर लिमिट्स आणि अप्पर लिमिट पुट करून झाल्यानंतर तुम्ही फाइंड करा. ओके, आता मी प्रत्येक वेळेस तुम्हाला कसं अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट पुट करायचं आहे मी आता सांगत नाही. इन जनरल मी तुम्हाला सांगते. तुम्हाला आता मोस्टली कळालं असेल की बाबा काय करायचं इंटिग्रेशनच्या वेळेला लिमिट्स पुट करा त्यांना. फर्स्ट यू हॅव टू पुट अप्पर लिमिट, सेकंड यू हॅव टू पुट लोअर लिमिट अँड सबस्ट्रॅक्ट देम. ओके, तर कारण की मी ह्या पुट करा म्हणले ना की ह्या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे की तुम्हाला अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट हे पुट करायचे कारण की ते सारखं सारखं सांगून आपल्याला तेवढा वेळ विनाकारण आपला जातोय ह्या ठिकाणी. सो त्याच्यानंतर पुढची पुढची टर्म काय आहे तर आपलं थर्ड जो पार्ट सांगितलेला आहे
तो बिटवीन 5 अँड 10 मिनिट्स. म्हणजेच लिमिट्स काय असणार आहेत, की 5 आणि 10 ह्याच्या इन बिटवीन पाहिजे. सो दॅट्स वाय लोअर लिमिट किती असणार आहे, तर 5 आणि अप्पर लिमिट असणार आहे 10. एफ ऑफ एक्स डीएक्स. आता व्हेन युअर एफ ऑफ एक्स इज इक्वल टू आहे तो पुट करा. जो क्वेश्चनमध्ये तुम्हाला फाइंड करून झाल्यानंतर मिळालेला आहे तो. तो पुट करून झाल्यानंतर इंटिग्रेट करा. इंटिग्रेट केल्यानंतर अप्पर लिमिट, लोअर लिमिट पुट करा. कॅल्क्युलेटर्सवरती ह्या व्हॅल्यू लगेच तुम्हाला मिळून जातात आणि जो कॉन्स्टंट आहे तो तुमचा टॉकिंग टाइम आपल्याला मिळेल बिटवीन 5 टू 10 मिनिट्सचा. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन आपल्याला सांगितलेला आहे सी, की मीन टॉक टाइम ऑफ लेडी. मीन टॉक टाइम किती मिनिटं, ऍटलीस्ट सॉरी मीन किती आहे त्या लेडीची बोलण्याची. आता मीन फाइंड करताना काय करणार होतो आपण, ई ऑफ एक्स इज इक्वल टू काय असणार आहे, मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी. ओके, एक्स डीएक्स, सॉरी ई एक्स एफ ऑफ एक्स डीएक्स. ओके, आता एक्स एफ ऑफ एक्स डीएक्स इज इक्वल टू काय होणार आहे, एक्स आहे तसं आपण ठेवला. एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू जी आहे ती एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू पुट करा. एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू काय आहे, 1/5 ई रेज टू मायनस एक्स अपॉन 5 डीएक्स. ओके, इंटू एक्स आपला आहे तो ॲज इट इज घेतलेला आहे. या ठिकाणी इंटिग्रेशन फाइंड करताना दोन कॉन्स्टंट आहेत, लक्षात घ्या. इंटिग्रेशन ह्या ठिकाणी आपल्याला एक्सचं पण फाइंड करायचं आहे आणि ई रेज टू मायनस एक्स अपॉन 5चं पण आपल्याला इंटिग्रेशन फाइंड करायचं आहे. आता दोन आपल्याला ह्या ठिकाणी व्हॅरिएबल आहेत, राईट ना. दोन ठिकाणी दोन आपल्याला टर्म्स करायचे, ते मल्टिप्लिकेशनच्या ह्याच्यामध्ये आहेत. आता जर मल्टिप्लिकेशनच्या ह्याच्यामध्ये जर तुमचे दोन टर्म्स असतील ज्याला आपण इंटिग्रेट करणार आहोत, तर त्या ठिकाणी कोणता फॉर्म्युला यूज करणार आहात, तर इंटिग्रेशन बाय पार्ट्स. ओके, कारण की इंटिग्रेशन बाय पार्ट्सने तुम्हाला डायरेक्टली तुमचं इंटिग्रेशन फाइंड करता येईल. ओके, जर ॲडिशन सबस्ट्रॅक्शन दिलेलं असेल तर त्यावेळेला तुम्ही डिरेक्टली पर तुमच्या टर्मला तुम्ही इंटिग्रेट करू शकता सेपरेटली. पण ह्या ठिकाणी मल्टिप्लिकेशन आहे, सो दॅट्स वाय मल्टिप्लिकेशनमध्ये तुम्हाला इंटिग्रेशन बाय पार्ट्स रूल तुम्हाला यूज करतो. इंटिग्रेशन बाय पार्ट्स रूल काय दिलेला आहे बघा, इंटिग्रेशन ऑफ यू डी व्ही बाय डी एक्स इंटू डी एक्स इज इक्वल टू काय दिलं आहे, यू व्ही मायनस इंटिग्रेशन ऑफ व्ही डी यू डी एक्स इंटू डी एक्स. Okay, where your u is equal to how much, x, and dv and dx is equal to e raised to minus x upon 5. Okay, du is equal du by dx, आता तुम्ही हा u घेतलेला आहे, ह्या दोघांपैकी एक टर्म तुम्ही u घ्या, एक टर्म तुम्ही v घ्या. आता व्हेन युअर यू पुटिंग युअर यू इज इक्वल टू एक्स, तर त्यावेळेला तुमचा व्ही किती असणार आहे, 1/5 ई रेस टू मायनस एक्स अपॉन 5. ओके, व्हेन युअर यू इज इक्वल टू एक्स, त्यावेळेला तुमचं डी यू अपॉन डी एक्स काय असणार आहे, तर 1 असणार आहे. कारण की तुम्ही व्हेन युअर डिफरन्शिएट युअर यू विथ रिस्पेक्ट टू एक्स, त्यावेळेला तुम्हाला काय मिळणार आहे, आन्सर 1 मिळणार आहे. अँड तुमचा जो व्ही घेतलेला आहे, सॉरी डी व्ही बाय डी एक्स घेतलेला आहे, तो काय आहे, ई रेस टू मायनस एक्स अपॉन 5. वेन यू आर इंटिग्रेट दिस टर्म, त्यावेळेला तुम्हाला का कॉन्स्टंट काय मिळणार आहे, तर -5 ई रेज टू मायनस एक्स. ओके, आता बायपार्ट्स रूल नुसार त्या फॉर्म्युल्यामध्ये तुम्ही तुमच्या व्हॅल्यू पुट करून द्या. ओके, आता फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करून दिल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, यू इंटू व्ही, या सर्व ज्या गोष्टी आहेत आपण ह्या ठिकाणी पुट करून घेतल्या. यू इंटू व्ही मायनस इंटिग्रेशन ऑफ व्ही इंटू डी यू बाय डी एक्स इंटू डी एक्स, या व्हॅल्यू तुम्ही ह्या ठिकाणी पुट करून घेतल्या आणि जो कॉन्स्टंट आहे तो तुम्ही फाइंड करून घेतलाय. ओके, सिंपल इंटिग्रेशन ह्या ठिकाणी फक्त ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे आणि ह्या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे, इंटिग्रेशन फाइंड करून झाल्यानंतर लिमिट्स पुट करायचे. ओके, लिमिट्स काय असणार आहे, तर 0 टू इन्फिनिटी. दॅट्स वाय 0 टू इन्फिनिटी असल्यामुळे तुम्ही त्या व्हॅल्यू इथं पुट करा आणि डायरेक्टली तुमचा आन्सर फाइंड करून घ्या. ओके, आता हा पार्ट झाला तुमचा हाफ फर्स्ट पार्ट, जो आपला डी यू सॉरी यू आणि व्हीचं मल्टिप्लिकेशन आहे. सेकंड पार्ट आहे मायनस इंटिग्रेशन ऑफ व्ही इंटू डी यू बाय डी एक्स इंटू डी एक्स, राईट. तो फॉर्म्युला काय असणार आहे, तर व्ही ची व्हॅल्यू किती आहे, तर व्ही ची व्हॅल्यू आहे -5 ई रेज टू मायनस एक्स. ओके, आणि डी यू बाय डी एक्स ची व्हॅल्यू किती आहे, तर 1 आहे. दॅट्स वाय इंटू 1 इंटू डी एक्स. आता काय करायचं, ही टर्म आपली मिळाली, म्हणजेच काय करायचंय आपल्याला, हा जो टर्म आहे, जे फंक्शन मिळालंय त्याला आपल्याला काय करायचंय, तर विथ रिस्पेक्ट टू एक्स ने तुम्हाला इंटिग्रेट करायचंय. विथ रिस्पेक्ट टू डी एक्स तुम्हाला हे पूर्ण जे एक्सप्रेशन आहे ते इंटिग्रेट करायचंय. ज्यावेळेला तुम्ही इंटिग्रेट करणार त्यावेळेला काय मिळणार आहे, तर -1/5 आहे तो कॉमन आपल्याला घेतलेला आहे आणि ही जी टर्म आहे इंटिग्रेट करून झाल्यानंतर किती मिळणार आहे, तर -5 ई रेज टू मायनस एक्स. रेंज काय मिळाली आपल्याला, 0 टू इन्फिनिटी. ओके, व्हॅल्यू ह्या ठिकाणी पुट करा. ओके, व्हॅल्यू पुट करून झाल्यानंतर जो काय कॉन्स्टंट येईल त्याचा आपल्याला आन्सर ह्या ठिकाणी किती दिलेला आहे, तर 1 मिनिट आहे.
ओके, मी हा सगळ्या स्टेप्स करून दाखवत नाही, पण इन शॉर्ट तुम्हाला सांगते की कसे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. ओके, तर ह्या ठिकाणी आपला आन्सर ह्या ठिकाणी बाय पार्ट्स नुसार किती मिळते तर 1. सो दॅट्स वाय ॲव्हरेज टाइम किती मिळणार आहे, सॉरी मीन टाइम ऑफ टॉक टाइम ऑफ लेडी किती मिळाला तर 1 मिनिट मिळाला. ओके, तर 1 मिनिट हा काय आहे तर मीन टॉक टाइम ऑफ लेडी. ओके, हा एक क्वेश्चन झाला. पुढचा क्वेश्चन काय मिळाला आपल्याला बघा. Let x be the continuous random variable with PDF f of x is equal to kx in bracket 1 minus x for 0 is less than x less than 1 and second सांगितलेलं आहे 0 for otherwise. ओके, फाइंड के नंतर काय डिस्ट्रीब्युशन फंक्शन ऑफ एक्स आणि थर्ड वन दिलेलं आहे पी ऑफ एक्स इज लेस दॅन 4. ओके, आता आपल्याला फाइंड काय करायचं तर के फाइंड करायचं आहे. तर देताना काय दिलेलं आहे कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल दिलेलं आहे आपल्याला. ओके, आणि पीडीएफ फंक्शन मिळालेलं आहे आपल्याला. पीडीएफ फंक्शन काय दिलेलं आहे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू के एक्स इन ब्रॅकेट 1 मायनस एक्स. ओके, सो दॅट्स वाय युझिंग पीडीएफ फंक्शन काय होणार आहे तर फर्स्ट कंडिशन सॅटिस्फाय आहे का तर येस पीडीएफ फंक्शन दिले म्हणजे फर्स्ट कंडिशन जी आहे आपली एफ ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 ती सॅटिस्फाय आहेच आहे. सेकंड कंडिशन नुसार आपण काय करू शकतो तर के फाइंड करू शकतो राईट. दॅट्स वाय सेकंड कंडिशन काय आहे मायनस इंटिग्रेशन ऑफ मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू 1. So that's why first you have to put f of x is equal to 1x sorry kx in bracket 1 minus x या ठिकाणी आपण आहे तसं पुट केलं विथ रिस्पेक्ट टू कशाने इंटिग्रेट करतोय तर dx. ओके, विच इज इक्वल टू 1 सांगितलेलं आहे. ओके, वेन यू आर इंटिग्रेटिंग दिस टर्म त्यावेळेला काय मिळणार आहे तर के इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर अपॉन 2 मायनस एक्स क्यूब अपॉन 3 आणि फॉर द रेंज काय दिलं आहे 0 to 1 दिलेलं आहे. ओके, विच इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला 1 हा आपल्याला कॉन्स्टंट मिळाला. ओके, त्याच्यानुसार मग पुढे काय मिळालं आपल्याला तर के इन ब्रॅकेट 1/2 मायनस 1/3 इज इक्वल टू 1 ही टर्म मिळाली. सो दॅट्स वाय के ची व्हॅल्यू या ठिकाणी आपल्याला किती मिळते तर 6 मिळते. हे कॅल्क्युलेशन्स करा. बेस सेम ह्या ठिकाणी काय करावं लागेल हा ब्रॅकेट सॉल्व्ह करण्यासाठी हा बेस सेम करून घ्यावा लागेल. बेस सेम करून झाल्यानंतर न्यूमरेटरची सबस्ट्रॅक्शन करायचे नंतर जी टर्म येईल ती आपल्याला काय करायचं इज इक्वल टू साईनच्या पुढे नेऊन आपल्याला मल्टिप्लाय करून टाकायचे. ओके, मग जो काय कॉन्स्टंट येईल तो किती मिळाला ह्या ठिकाणी आपल्याला तर 6 हा आपल्याला कॉन्स्टंट मिळाला. नंतर डिस्ट्रीब्युशन फंक्शन ऑफ एक्स. डिस्ट्रीब्युशन फंक्शन ऑफ एक्स काय मिळालंय बघा एफ ऑफ एक्स इज इक्वल टू पी ऑफ एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू एक्स. ओके, आता रेंज काय मिळाली आहे मायनस इन्फिनिटी टू एक्स. ओके, आता ह्या ठिकाणी एफ ऑफ एक्स सॉरी एफ ऑफ वाय डी वाय इज इक्वल टू काय मिळते तर जे फंक्शन आहे ते आपण काय करतो या ठिकाणी वायच्या टर्म मध्ये फर्स्ट लिहून घेतो राईट. सो दॅट्स वाय काय मिळतं या ठिकाणी आपल्याला के ची व्हॅल्यू किती आहे तर 6 आहे. सो दॅट्स वाय 6 वाय 1 in bracket 1 minus y with respect to dy. ओके, सो इंटिग्रेट करा हे पूर्ण ही टर्म इंटिग्रेट करताना काय करावं लागेल 6y मायनस 6y स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू dy आपण इंटिग्रेट करतोय. ते इंटिग्रेट करताना पुढची टर्म काय होऊन जाणार आहे तर 6 आहे तो आपला कॉमन मिळाला. त्याच्यानंतर y जो आहे तो yचं इंटिग्रेशन झाल्यानंतर काय मिळणार आहे y स्क्वेअर अपॉन 2. पुढे काय असणार आहे मायनस वाय स्क्वेअर आहे या ठिकाणी त्याचं इंटिग्रेशन करतोय त्यावेळेला काय होणार आहे पॉवरची टर्म इन्क्रीमेंट होणार आहे. सो दॅट्स वाय वाय क्यूब अपॉन 3. ओके, इंटिग्रेशनचे लिमिट्स किती आहेत 0 to x. सो दॅट्स वाय 0 to x पुट केलेले आहे. आणि पुढची टर्म आपल्याला काय करायचे जस्ट तुमचे अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट ह्या ठिकाणी पुट करायचे. ओके, एक्सप्रेशन काय मिळालं या ठिकाणी आपल्याला एक्स स्क्वेअर इन ब्रॅकेट 3 मायनस 2x फॉर 0 इज लेस दॅन एक्स लेस दॅन 1. ओके, सॉरी. आता पुढचा क्वेश्चन काय सांगितलेला आहे आता के ची व्हॅल्यू फाइंड करून झाली. ओके, आपल्या इथपर्यंत झाले सॉरी. फॉर तर ज्या वेळेला तुमचा एक्स आहे तो ग्रेटर दॅन 1 असेल वेन युअर एक्स इज ग्रेटर दॅन 1 विथ दॅट टाइम तुमचं एफ ऑफ एक्स इज इक्वल टू किती असणार आहे तर 1. ओके, डिस्ट्रीब्युशन फंक्शन ऑफ एक्स इज एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 0 फॉर एक्स इज लेस दॅन 0. Okay, f of x is equal to x square in bracket 3 minus 2x when your x is less in between 1 0 and
वन मध्ये असेल तर त्यावेळेला तुम्हाला हे एक्सप्रेशन मिळणार आहे. ओके, ह्या ठिकाणी आपण फाइंड केले. आणि थर्ड वन काय घेतलंय, वेन युअर एक्स इज ग्रेटर दॅन वन, त्यावेळेला तुमची किती असणार आहे कॉन्स्टंट एफ ऑफ एक्स ची, सॉरी की व्हॅल्यू काय असणार आहे, तर वन असणार आहे. एफ ऑफ एक्स इक्वल टू वन फॉर एक्स इज ग्रेटर दॅन वन. ओके, आता थर्ड टर्म काय आहे, तर पी ऑफ एक्स इज लेस दॅन फोर. आता पी ऑफ एक्स इज लेस दॅन फोर ॲज पर फॉर्म्युला काय आहे, फॉर्म्युला एफ ऑफ फोर. आता एफ ऑफ फोर म्हणजेच काय करायचे, जो तुमचा फंक्शन आहे त्याच्यामध्ये तुम्ही फोर व्हॅल्यू पुट करा आणि कॉन्स्टंट फाइंड करून घ्या. किती मिळाला आपल्याला, एफ ऑफ फोर किती मिळाला, वन. वन कसा मिळाला तो पण बघून घ्या. एक्स हा जर ज्या व्हेन युअर एक्स इज ग्रेटर दॅन वन त्यावेळेला किती आहे व्हॅल्यू, तर वन आहे. म्हणजेच काय आहे, वन जो फोर आहे तो ग्रेटर दॅनच वन आहे. दॅट्स वाय काय आहे की वनच्या पुढच्या ज्या सर्व टर्म्स आहेत त्याची व्हॅल्यू किती असणार आहे आपली, तर वन असणार आहे. राईट, सो दॅट्स वाय एफ ऑफ फोर किती मिळाला, तर वन मिळालेला आहे. ओके, तर हा पूर्ण टर्म आपल्याला तुमचा कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल पीडीएफ फंक्शन ह्या ठिकाणी आपलं संपतंय. ओके, कुणाला काही प्रॉब्लेम आहे का, सगळे पॉईंट्स कळतायत का, अरबिना जिशन मला पटकन रिप्लाय द्या. येस अरबिना. कुठे? येस अरबिना. हा समजलं मॅम. काही प्रॉब्लेम नाही ना. नाही. ओके. आता पुढचा पॉईंट बघूया आपण, बायनोमियल डिस्ट्रीब्युशन बघूया. ओके, व्हॉट इज मीन बाय बायनोमियल डिस्ट्रीब्युशन, ते फर्स्ट आपण डेफिनेशन बघूया. ओके, बी बाय means two. When your experiment results into two possible outcomes, it is called as a binomial. म्हणजेच काय असणार आहे, जर तुमचं एक्सप्रेशन दिलेलं असेल त्याचं जर आपण सोल्युशन फाइंड करत असाल त्यावेळेला तुम्हाला दोन पॉसिबल आउटकम्स मिळत असेल, आयदर हा आयदर तो. मग त्यावेळेला त्या टाईपच्या डिस्ट्रीब्युशन्सना काय म्हणतो आपण, तर बायनोमियल डिस्ट्रीब्युशन्स बोलतो. Okay, consider an example of tossing a coin. If x is random variable defined on this experiment, which counts the total number of heads and the probability of head is p, then we say x has a binomial distribution with parameters n and p, and write x is belongs to b in NP. The probability mass function x is given by the probability distribution function, sorry, probability mass function जे आपल्याला दिलेलं आहे ते f of x काय दिलेलं आहे बघा, f of x is equal to p of x is equal to x is equal to n to the base x, p of x1 minus p in bracket complete raised to n minus r, for x is equal to 0 to 0 1 up to n. ओके, आता हे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आपल्याला ह्या ठिकाणी दिलेलं आहे पीएमएफ फंक्शन. ओके, एक्झाम्पल दिले आहे ग्राफ फंक्शनचं, द पीएमएफ इज गिवन बाय, आता हे फंक्शन जे दिलेलं आहे ते काय दिलेलं आहे, द पीएमएफ ऑफ बीन 10 to 0.7 डिस्ट्रीब्युशन, एक एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे. ओके, ह्या ठिकाणी पुढे प्रॉपर्टीज आपल्याला दिलेल्या आहेत बायनोमियल डिस्ट्रीब्युशनच्या. If x is belongs to B, then NP mean of x is NP. Okay, variance of x is NPQ. Additive property का दिले f is x, sorry, if x is belongs to B, in bracket n1 p and y minus b in bracket n2 p are the independent random variable, then x plus y minus b in bracket n1 plus n2 comma p. ओके, तर हे आपल्याला काय दिलेलं आहे की ह्या प्रॉपर्टीज आपल्याला बायनोमियल डिस्ट्रीब्युशनच्या दिलेल्या आहेत. ओके, तर ह्या ठिकाणी आपल्याला बायनोमियल एक्सप्रेशन्स आपल्याला ह्या ठिकाणी एक एक्झाम्पल दिलेले, न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स दिले आहेत. इट इज ऑब्झर्व दॅट इफ स्टुडंट्स वर्क हार्ड देन द चान्सेस ऑफ पासिंग एक्झाम इज व्हेरी हाय, that is 80%. A random sample of such 10 students were selected. What is the chance that first दिलेलं आहे की no students will pass exam, सेकंड दिलेलं आहे 3 students will pass exam, थर्ड वन आहे more than or equal to 8 students will pass exam, आणि फोर्थ वन दिलंय ऑल ऑफ देम विल पास एक्झाम. हे आपल्याला चार कंडिशन्स दिलेले आहेत. ओके, आता सांगताना काय दिलेलं आहे बघा, स्टुडंट्स काय सांगितलंय की स्टुडंटनी जर काम व्यवस्थित हार्डवर्क केलं तर त्यावेळेला तर काय मिळालंय की पासिंग ऑफ एक्झाम काय दिलेलं आहे त्यांनी, की प्रोबॅबिलिटी दिलेली आहे, पॉसिबिलिटी त्याची ती 80% दिलेली आहे आपल्याला. ओके,
आणि काय सांगितलेलं आहे की रॅन्डम 10 स्टुडंट्स आपण रॅन्डमली सिलेक्ट केलेले आहेत. आणि चान्स आपल्याला विचारलेला आहे. फर्स्ट कंडिशन सांगितलेली आहे की नो स्टुडंट्स विल पास एक्झाम. ते 10च्या 10 स्टुडंट्स हे पास नाही होणार ह्याची प्रोबॅबिलिटी. त्याच्यानंतर 3 स्टुडंट्स विल पास एक्झाम म्हणजे 3 स्टुडंट्स ॲटलीस्ट पास होतील ती प्रोबॅबिलिटी. नंतर पुढची दिलेली आहे की मोर दॅन ऑर इक्वल टू 8 स्टुडंट्स विल पास एक्झाम. मोर दॅन 8 स्टुडंट्स एकतर 8 स्टुडंट्स किंवा त्या 8 मोर दॅन ऑर इक्वल 8 आणि 8 पेक्षा जास्त स्टुडंट पास व्हायची प्रोबॅबिलिटी. आणि फोर्थ वन दिली आहे ऑल ऑफ विल पास एक्झाम की सगळेचे सगळे जे 10चे 10 स्टुडंट्स आहेत ते पास होण्याची प्रोबॅबिलिटी. तर ह्या आपल्याला फाइंड करायचे. ओके. आता आपण काय करतोय की एक्स हा काय घेतलेला आहे की रिझल्ट ऑफ स्टुडंट घेतलेला आहे जो आपला व्हॅरी असणार आहे. ओके. आता प्रोबॅबिलिटी ऑफ एक्झाम मीन्स काय असणार आहे की प्रोबॅबिलिटी पी आपण घेणार आहोत. ओके. आता पासिंगची प्रोबॅबिलिटी काय सांगितली तर 80% ही प्रोबॅबिलिटी दिलेली आहे राईट ना. दॅट्स वाय पी इज इक्वल टू हाऊ मच 80% विच इज इक्वल टू 0.80. ओके. क्यू इज इक्वल टू काय मिळणार आहे क्यू इज प्रोबॅबिलिटी ऑफ फेलिंग एक्झाम असं कन्सिडर करूया आपण की क्यू हा काय आहे ते प्रोबॅबिलिटी ऑफ फेलिंग एक्झाम. म्हणजेच प्रोबॅबिलिटी ऑफ फेलिंग एक्झाम किती असणार आहे तर लक्षात घ्या प्रोबॅबिलिटी थ्रू पूर्णपणे एखादी इव्हेंट हॅपन करण्याची प्रोबॅबिलिटी किती असते तर 1 असते राईट ना. 100% ज्याला आपण बोलतो राईट. तर 100% म्हणजेच किती असणार आहे तर 1. सो दॅट्स वाय 1 मायनस काय करावं लागणार आहे तर पी म्हणजेच काय पासिंगची जी प्रोबॅबिलिटी आहे ती आपण 1 मधून म्हणजे 100 मधून जर 80% तुम्ही सबस्ट्रॅक्ट केलं तर उरणार किती आहे तर 20%. 20% ही काय आहे तर फेलिंगची पॉसिबिलिटी किंवा प्रोबॅबिलिटी आहे. मीन्स युअर 1 मायनस पी इज इक्वल टू हाऊ मच 1 मायनस 0.80 विच इज इक्वल टू 0.2. ही प्रोबॅबिलिटी कसली मिळाली तर प्रोबॅबिलिटी ऑफ फेलिंग एक्झाम. ओके. की प्रोबॅबिलिटी ऑफ फेलिंग इन एक्झाम ही किती आहे मिळाली आपल्याला 0.2 मिळाली आहे. पुढे काय मिळत आहे पीएमएफ ऑफ बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. पी ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू काय दिलेलं आहे सी ऑफ टू सी एक्स एन पी ऑफ एक्स क्यू ऑफ एन मायनस एक्स. ओके. आता ह्या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे तर हिअर एन इज अ नंबर ऑफ स्टुडंट्स. येस. आणि त्याच्यानंतर काय घेतलं स्मॉल एन इज इक्वल टू किती मिळालं आपल्याला 10 कारण की 10 स्टुडंट्स आपण रॅन्डमली कोणतेही पिक करणार आहोत. आता फर्स्ट आपल्याला प्रोबॅबिलिटी कशाची फाइंड करायची आहे प्रोबॅबिलिटी दॅट नो स्टुडंट्स विल पास एक्झाम मीन्स युअर एक्स इज इक्वल टू 0. जर पासच नाही झाले म्हणजेच काय असणार आहे तर 0 असणार आहे. सो दॅट्स वाय पी ऑफ एक्स इज इक्वल टू 0 किती मिळालं आपल्याला या ठिकाणी जो स्मॉल एक्स आहे तो आपल्याला काय करायचा आहे कन्सिडर करायचा आहे तर 0 कन्सिडर करायचा आहे. ओके. सो दॅट्स वाय एक्स इज इक्वल टू जो 0 आहे ओके. ह्याच्या पुढे आपल्याला काय करणार आहे व्हेन युअर स्मॉल एक्स इज इक्वल टू 0 ज्या ज्या ठिकाणी तुमच्या फॉर्म्युल्यामध्ये स्मॉल एक्स आहे त्या ठिकाणी 0 पुट करून घ्या. ओके. मीन्स तुमचं काय मिळालं आहे एन सी 0. पी ऑफ एक्स आहे त्या ठिकाणी आपल्याला काय मिळणार आहे 0 म्हणजे पी ऑफ एक्स पी ऑफ 0 मिळणार आहे. क्यू ऑफ एन मायनस 0. ओके. ह्या सगळ्या टर्म्स आपल्याला ह्या ठिकाणी मिळाल्या. पी ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला तर 0.8 आणि क्यू ची व्हॅल्यू किती मिळाली 0.2 राईट. आता ह्या सगळ्या टर्म्स आपण ह्या ठिकाणी फाइंड केलेल्या आहेत. आता व्हेन युअर 10 सी 0 इज इक्वल टू किती मिळणार आहे आपल्याला तर 1 मिळाले. ओके. 0 ऑफ सॉरी 0.8 रेस टू 0 किती मिळाले तर 1 मिळते आपल्याला आणि 0.2 रेस टू द पॉवर 10 किती मिळणार आहे ती आपल्याला व्हॅल्यू आपण फाइंड करून घेऊया. सो दॅट्स वाय आपला म्हणजे तुम्ही कॅल्क्युलेटर वरती फाइंड करू शकता. सो दॅट्स वाय 1 into 1 into 0.2 रेस टू द पॉवर 10 इज इक्वल टू आपल्याला किती मिळालं 0.2 10 टू द पॉवर 10 ही आपल्याला काय मिळाली प्रोबॅबिलिटी प्रोबॅबिलिटी दॅट नो स्टुडंट्स विल पास एक्झाम दॅट इज एक्स इज इक्वल टू 0 ही प्रोबॅबिलिटी मिळाली. सेकंड आहे ती काय मिळाली प्रोबॅबिलिटी दॅट 3 स्टुडंट्स विल पास एक्झाम हिअर एन इज इक्वल टू हाऊ मच 10 अँड एक्स इज इक्वल टू हाऊ मच 3 कारण की 3 एक्झाम्स या ठिकाणी आपल्याला जे व्हेरिएबल आहे तो किती मिळणार आहे या ठिकाणी 3 मिळणार आहे. सो दॅट्स वाय पी ऑफ एक्स इज इक्वल टू 3 इज इक्वल टू किती मिळालं आपल्याला आता ह्या ठिकाणी काय करायचं स्मॉल एक्स जो आहे त्या त्या ठिकाणी आपल्याला काय करायचंय 3 पुट करायचंय. बाकीची टर्म आहे ती ॲज इट इज आपल्याला फाइंड करायची. मीन्स आपल्या फॉर्म्युल्यामध्ये बघा एन सी किती होणार आहे तर इथं ह्या ठिकाणी एन किती मिळालं आपल्याला ह्या ठिकाणी 10 मिळालेलं आहे. सो दॅट्स वाय 10 सी 3. ओके. इन ब्रॅकेट 0.8 टू द पॉवर 3
into 0.2 to the power 10 minus 3 which is equal to 7. ओके, तर ह्या ठिकाणी हे सगळे कॉन्स्टंट फाइंड करून घ्या. त्याच्यानंतर काय करायला लागेल, जो काही कॉन्स्टंट येईल तो तुमचा काय असणार आहे, पी ऑफ एक्स इज इक्वल टू 3 असणार आहे. ओके, पुढची कंडिशन काय आहे, प्रोबॅबिलिटी दॅट मोर दॅन 8 स्टुडंट्स विल पास एक्झाम. मोर दॅन 8 सांगितलेले, सो दॅट्स वाय पी ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 8 विच इज इक्वल टू काय मिळालं, पी ऑफ एक्स इज इक्वल टू 8 प्लस पी ऑफ एक्स इज इक्वल टू 9 प्लस पी ऑफ एक्स इज इक्वल टू 10. ओके, म्हणजेच काय करायचंय, आता 10 पर्यंतच पॉसिबिलिटी आहे. सो दॅट्स आपण इच अँड एव्हरी सेपरेटली आपण फाइंड करू शकतो. सो दॅट्स वाय पी ऑफ एक्स इज इक्वल टू 8, एक्स इज इक्वल टू 9 आणि एक्स इज इक्वल टू 10 ह्याची आपल्याला प्रोबॅबिलिटी फाइंड करून घ्यायची. आणि फॉर्म्युला आहे, त्या फॉर्म्युल्यामध्ये फक्त आपला जो इज इक्वल टू साइनच्या पलीकडे जी व्हॅल्यू घेताय तो तुमचा काय असणार आहे, स्मॉल एक्स आहे ते लक्षात घ्या. आणि तोच व्हॅल्यू या ठिकाणी आपल्याला हा जो पी ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स हा फॉर्म्युला घेतलेला आहे बायनोमियल डिस्ट्रीब्युशन, त्याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू पुट करायचे आणि कॉन्स्टंट आपल्याला फाइंड करायचं आहे. ह्या सर्व गोष्टी आहेत ते फाइंड करताना आपल्याला कम्प्लिटली तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचीच मस्ट गरज आहे, लक्षात घ्या. ह्या ठिकाणी आपल्याला वन स्टेप मध्ये जरी दिलेलं असलं, हे एक्सप्लेन करताना इझी वाटते, पण तुम्ही ज्यावेळेला तुम्ही सॉल्व्ह कराल त्यावेळेला तुम्हाला ह्या सर्व गोष्टींची आपल्याला प्रॅक्टिस होणार आहे, इव्हन तुमच्या फॉर्म्युल्यांची सुद्धा. मला साइड बाय साइड हे क्वेश्चन सॉल्व्ह करून दाखवा. तुमच्याकडे पीडीएफ आता असेल, ओके, ती लिंक मी तुम्हाला शेअर केलेली आहे पीडीएफची, तर ती त्या शेअरवरून ह्याच्यावरून मी इच अँड एव्हरी क्वेश्चन सॉल्व्ह करायला साइड बाय साइड लागा. ओके, पुढचा फोर्थ टर्म काय सांगितलेलं की ऑल ऑफ देम विल पास एक्झाम. मीन्स काय असणार आहे, युअर एक्स इज इक्वल टू हाऊ मच 10. म्हणजे तुमचं स्मॉल एक्स इज इक्वल टू आपल्याला काय कन्सिडर करायचंय, तर 10 म्हणून कन्सिडर करायचंय. म्हणजेच आपला सी काय फॉर्म्युला मिळणार आहे बायनॉमियल एक्सप्रेशनचा, तर 10c10 इन ब्रॅकेट 0.8 टू द पॉवर 10 आणि सेकंड मिळणार आहे 0.2 टू द पॉवर 0. ओके, विच इज इक्वल टू आपल्याला काही संपूर्णपणे कॅल्क्युलेशन करा, जो काही कॉन्स्टंट असेल तो आपला काय असणार आहे, ऑल ऑफ देम विल पास एक्झाम. ओके, हा पॉइंट पण कळाला आहे का, रिप्लाय द्या मला पटकन. समजलं मॅम. ओके, चालेल चालेल, मग हे लेक्चर आपण ह्या ठिकाणी एंड करूया.